श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आपल्याला यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजेच सोमवारी या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. या दिवशी महिला सुंदर साडी दागिने साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आयुष्यासाठी व्रत करतात. तर या व्रत करतात नवऱ्याचे दीर्घायुष्य वाढावे म्हणून. तर या पवित्र दिवशी स्त्रिया नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात. त्यामुळे वटपौर्णिमेच्या सणाला सर्व स्त्रिया खूपच मोठ्या आनंदाचा हिस्सा असतात. तर असा एखादा सण जवळ आला की स्त्रियांना लगेच प्रश्न पडतो, या दिवशी आपण किंवा या सणाला कोणत्या रंगाची साडी घालायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीचं मी सांगणार आहे. सौभाग्यवती स्त्रियाने कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये. यंदा 2026मध्ये आपल्याला वटपौर्णिमेचा कोणता शुभ रंग असणार आहे. तसेच या सणाला प्रत्येक स्त्रिया आपल्या हातामध्ये बांगड्यासुद्धा घालतात. तर बांगड्या घातल्याने कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावे. तसेच या दिवशी पूजेचे शुभ मुहूर्त कोणता असणार आहे किंवा कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे, काय करू नये अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पाहावा, शेवटपर्यंत पाहावा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत जाईल. तर ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. पतीच्या आरोग्यास दीर्घ आयुष्यासाठी व आरोग्य आणि अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी विवाहित महिलांच्या आचरणात आणलेले हे अत्यंत पवित्र निष्ठावान व्रत आहे. त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने वटपौर्णिमेचे व्रत हे आवर्जून न चुकता करायचे आहे. या पवित्र व्रताचा उगम सावित्रीच्या पतिव्रतेचे त्या कथेशी जोडला आहे. यमराज जेव्हा सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला तेव्हा दृढ निश्चय सावित्रीने यमाशी संवाद साधला. कठोर तपश्चर्या आणि बुद्धीच्या जोरावर आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला होता. त्यामुळे या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण केले जाते आणि म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. या वडाच्या झाडाप्रमाणे झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असतो. वटवृक्षाचे आयुष्य खूप मोठे आहे. तसेच आणि त्यांच्या पारंब्या विस्तारित अखंड असतो. त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य सुद्धा दीर्घ असावे आणि कुटुंबाचा विस्तार व्हावा या भावनेने वडाची पूजा केली जाते. त्याचबरोबर वटपौर्णिमा म्हणजेच 7 जन्म तोच पती मिळावा म्हणून यासाठी हे व्रत केले जाते. तर हे व्रत केल्याने आपल्या
पतीला जास्तीत जास्त आयुष्य मिळते व पुढच्या 7 जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. आता याविषयी अनेक माहिती अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जल व्रत करतात. म्हणजेच सकाळपासून चहा पाणी किंवा अन्नपदार्थ काही खात नाहीत. एकदा वडाची पूजा झाली की मग त्या व्रत सोडतात. सायंकाळी त्यानंतर दिवसभर खाऊन सायंकाळी हे व्रत सोडतात. तर काही ठिकाणी वडाची पूजा करून आलं की ते उपास आपला सोडतात. तर तुमच्याकडं कोणती पद्धत आहे ती मला तुम्ही जरूर सांगा. तर बऱ्याच स्त्रिया दिवसभर निर्जळ व्रत ठेवतात. हे व्रत वटवृक्षाची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवून सोडतात. तर काही जण दिवसभर उपास सोडतात. तर तुमच्याकडं पद्धत कोणती आहे तर ती मला नक्कीच सांगा. तर 29 तारखेला आपल्याला वटपौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी 8 वाजून 48 मिनिटापासून ते 10 वाजून 40 मिनिटापर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे. शक्य असल्यास तुम्ही शुभ मुहूर्तावर पूजा करायची आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर शक्य नसेल तर तुम्ही त्या दिवशी राहू काळ सोडून तुम्ही दिवसभर केव्हाही पूजा करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा जर शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचे जास्त पुण्य फल प्राप्त होते. तर शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा प्रयत्न करा. त्याबरोबर नवी विवाहित ज्या मुली असतात त्यांचा हा पहिलाच सण असल्यामुळे महिलांना या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी नेसायचे असते. तर नवीन साडी म्हणजे तुम्ही अगोदर कधीही न नेसलेली अशी साडी किंवा तुम्ही लग्नात जो शालू असतो म्हणजे तो कधी धुतलेला नाही असं वस्त्र जे असतं ते आपल्याला घालायचं आहे. तसंच हिरवा चुडा असला पाहिजे. कपाळावरती टिकली लावायची आहे. आपल्या बांगेमध्ये कुंकू लावायचं आहे. मंगळसूत्र त्याचबरोबर पायात जोडव्या पैंजण साज शृंगार करून तुम्ही ही पूजा करायची आहे. धार्मिक मान्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक रंग एक अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. कारण प्रत्येक रंग एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो आणि त्याचं काही सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात. तर काही रंग अशुभ मानले जातात. या रंग मूळ आपल्या मुळावर परिणाम होतो. मन उत्तेजन करतो. हा दुसरा रंगाहून वेगळा रंग असतो. ते स्वतःचे अस्तित्व असते. प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ असतो. ज्यामध्ये आपण आपल्या अंगावर ज्या रंगाची साडी परिधान करतो त्यामुळे एक प्रकारचे वातावरण निर्माण होते. यंदा वटपौर्णिमेला शुभ रंग म्हणजेच तो हिरवा आहे. कारण हिरवा रंग हा देवीचे प्रतीक मानले जाते. तसेच सौभाग्यवतीचे लेणे मानले जाते. त्यामुळे नवरीने लग्नाच्या वेळी जी साज शृंगार हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश केला होता किंवा हिरव्या रंगाचा चुडा घालून किंवा नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे तेजमयपणा राहावा यासाठी या प्रमुख रंग वापरला जातो. तसंच या जोड्यामध्ये विवाहित स्त्री आयुष्याची सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होत असते. तसेच हिरवा
फ्रेश आणि ज्या महिला विवाहित असतात त्यांनी दररोजसुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घातल्यामुळे त्यांची प्रगती होण्यास मदत होते. आयुष्यसुद्धा त्यांचे वाढते. तर त्याचबरोबर त्यांच्या हिरव्या रंगाच्या जे निसर्गाशी जोडलेला आहे त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तर शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस, हिरव्या रंगाची साडी, त्यावरूनच हिरवा रंग किती शुभ आहे हे आपल्याला समजते. त्यामुळे शक्य झाले की तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरव्याच रंगाची साडी नेसावी. शुभ रंग आहे म्हणजेच पिवळा रंग आपल्या म्हणजे हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञानाचे प्रतीकसुद्धा मानले जाते. तर तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पिवळ्या पण रंगाचं घालू शकता. तर बघा आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग यासारखे ग्रह प्रतिनिधित्व बृहस्पतीचे आहे. सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती पिवळ्या रंगाचे असल्यामुळे त्यालाही विशेष महत्त्व आहे. तर तुम्ही कुंडातील गुरुग्रह हा सुद्धा बलवान होतो. त्यामुळे सौभाग्यवतीने दुसरी सर्वत्र माहिती म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हळद जसे की आपण हळदी कुंकू त्यात हळदीला केवढे महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला देखील अत्यंत महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसेल तर काही हरकत नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्रदान होईल. तर अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांचाही साक्षात आशीर्वाद मिळेल. स्वतःहून निवास करतील तुमच्या घरी. तर यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून तुम्ही वटाची पूजा केल्यामुळे भगवान लक्ष्मीचा आशीर्वाद, भगवान विष्णू व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला राहील. तर लाल रंग जर तुम्हाला नेसायचं असेल तर ते सुद्धा नेसू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये लाल रंगाला ही सुद्धा खूप शुभ मानले जाते. जेव्हा रोज देवपूजा करताना इतर वेळी जी काही आपण पूजा मांडतो त्यावेळेस लाल रंगाचे वस्त्र हातरून आपण त्यावर पूजा करतो. कारण देवी देवतांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला हा अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्ही ह्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. तसेच सौभाग्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल कुंकू आहे. तर कुंकवाला जसं जेवढं आपण प्राधान्य देतो त्याचप्रमाणे आपण लाल रंगाला सुद्धा प्राधान्य देऊन आपण त्या करू शकतो. लाल रंगाची साडी घालू शकतो. त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो केशरी म्हणजेच रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्त रंग आहे. तर केशरी रंग ज्ञान आणि त्याग शुद्ध आणि सेवेचे प्रतीक आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्ञान यज्ञ रंग यज्ञ अग्निज्वालासारखे सक्षम प्रकाशमान मानली जाते. जो अज्ञानाचा अहंकार दूर करण्याचा सकारात्मक संचय करतो. छत्रपती शिवाजी महाराज सेनेचा ध्वजा रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचा देखील ध्वजा हा केशरीच होता. या कारणाने तुम्ही धैर्य बलिदान याचे प्रतीक तसेच केशरी कलर हा सदैव प्रतिनिधित्व शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे असतो. म्हणून त्याचबरोबर तुम्ही जर केशरी रंगाची साडी जर घातली तर तुम्हाला ऊर्जा वेगळीच नवीन काहीतरी ऊर्जा प्राप्त होईल. म्हणून तुम्ही वटपौर्णिमेला वेगळीच एनर्जी वाटेल. तर वटपौर्णिमेला गुलाबी रंगाची साडी नेसल्यामुळे तुमच्या सुख समाधान येणार आहे. तर सुखशांती राहते. त्यामुळे गुलाबी रंग जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही नेसू शकता. जर आतापर्यंत
आतापर्यंत मी काही तुम्हाला शुभ रंग सांगितले तर तुम्ही कोणताही न विचार करता या वटपौर्णिमेला तुम्ही नेसू शकता. पवित्र शुभ आणि पवित्र रंगाची त्याचबरोबर तुम्हाला बघा चिंतामणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर असे तुम्हाला अनेक वेगवेगळे कलर आहेत. त्या रंगाचे तुम्ही नेसू शकता. जर तुम्हाला फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण ह्यामध्ये फक्त काळ्या आणि निळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही, कारण हिंदू धर्मामध्ये ते अशुभ मानले जाते. तर हा जो आहे हिंदू धर्मामध्ये तर तुम्ही त्यामध्ये काळ्या रंगाला वर्ज केलेलं आहे. त्यामुळे आपण काळ्या रंगाची साडी घालून किंवा पांढऱ्या रंगाची साडी घालून तुम्ही अजिबात ही पूजा करायची नाही. तर बघा पांढरा रंग जो आहे तो हा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे विधवा स्त्री असतात तर त्यांनी हा घालायचा असतो. तर अशक्य असल्यास तुम्ही ह्या इतर दुसऱ्या ज्या कलर आहेत त्याच घालायच्या आहेत. तर चुकूनसुद्धा पांढरा आणि काळा रंग घालायचा नाही. त्याचबरोबर हातामध्ये हिरव्या कलरच्याच बांगड्या असाव्यात एवढं आपण ध्यानात ठेवून ही पूजा करायची आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साज शृंगार करून आपण हे करायचं आहे, बांगड्या वगैरे भरायच्या आहेत. तर हे आपण पतिव्रतेचे म्हणजे व्रत आपण करणार आहोत. तर ही सुवासिनी महिलांनी करतात. तर सध्या लग्न झालेल्या पूजा दिवसभर करतात. तर हे आपण करायचं आहे. फक्त ह्या सुवासिनी लोकांचा स्त्रियांचा हा सण असतो, त्यामुळे आपण हे विशेष महत्त्व देऊन आपण या वटपौर्णिमेला ज्या काही मी सांगितलेलं आहे तर शुभ रंगाच्या साड्या त्यातनं तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही घालाव्यात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला नवनवीन मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्हाला कळत जाईल. आणि लाईक केल्यामुळे मलाही प्रोत्साहन येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.